आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। अनुसूचित जमातीच्या आरक्षणासाठी मागील 6 दिवसापासून सुरू असलेलं बंजारा समाजाचं उपोषण सोडवण्यात आलं। परभणी मराठवाड्यातील बंजारा लमानी समाजास हैदराबाद गॅजेट 1920 नुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा दर्जा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 11 सप्टेंबर पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते। उपोषणकर्ते दशरथ प्रभाकर राठोड यांनी समाज बांधवांसह हे आंदोलन सुरू केलं होतं। आज 16 सप्टेंबर रोजी 6व्या दिवशी या उपोषणाला आमदार तुषार राठोड यांच्यासह समाजातील इतर मान्यवरांनी भेट दिली। आमदार तुषार राठोड यांनी मध्यस्थी करत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याशी फोनवर संपर्क साधून उपोषणकर्ते दशरथ राठोड यांचे बोलणे बंद करून दिले। तसेच जिल्हाधिकारी यांनाही या संदर्भात चर्चा केली आणि प्रशासनातर्फे या मागणी संदर्भात कारवाई करण्यासाठी सांगितले। जिल्हा प्रशासनाकडून अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे व निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेत उपोषणाने आपण स्थगित करावे अशी विनंती केली। यावेळी उपोषणकर्ते दशरथ राठोड यांनी समाज बांधवांशी चर्चा करून उपोषण सोडले आहे, परंतु हा लढा पुढे देखील चालू राहणार असेही दशरथ राठोड यांनी सांगितलं। यावेळी आंदोलनात राजेश राठोड, नंदाताई राठोड, शुभम जाधव, कार्तिक चव्हाण, गणेश चव्हाण, कैलास चव्हाण, राजूदास पवार, किरण राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित झाला होता। पाहूयात सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर। महादेव कोळी समाज आणि बंजारा समाज त्यांना जाऊन भेट दे म्हणून मला पाठवलं साहेबांना। तर आज मला खूप छान वाटलं की मला म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करते आणि आपल्या आदिवासी बांधवासाठी है ना कोणीतरी लढलं पाहिजे, कोणीतरी झगडलं पाहिजे आणि हे आपल्याला आपल्या हक्काचं आहे है ना आणि ते आपण मिळवलं पाहिजे। आणि तुम्ही समाज सर्व माझा महादेव कोळी समाज सगळा हा साहेबाचा परिवार आहे आणि 100% साहेब आपल्या सभागृहामध्ये मान्य करतील आणि आपल्याला जे सर्टिफिकेट पाहिजे असते मला त्यांनी सांगितलं की मिळतच नाहीये है ना, सगळं आहे पण आपल्या पदरात नाहीये है ना। आपल्या पदरात आहे का? सगळं आहे पण कुठे गेले माहीतच नाही कुठे येते। तर हे 100% साहेबांनी सांगितले की मी सभागृहामध्ये हा प्रश्न मांडल तुमचा है ना, कारण का तर हा समाज सगळा माझा पाठबळ आहे, माझा परिवार आहे। तर ह्या सगळ्या परिवाराची काळजी घेणं हे साहेबाचं काम आहे आणि तुमच्या सगळ्या जे काही तुमचं एसटी मधून आरक्षण आहे त्याचा साहेबाचा पूर्णपणे पाठिंबा आहे। आणि आणखी मला एक सांगायचं, मी थोडस आध्यात्मिक आहे है ना। तर यावेळेस आपल्याला आपला गणपती बाप्पा लवकर गेला का मुंबईचा? का नाही गेला? का नाही गेला? माझ्या कोळी बांधवाने आजपर्यंत गणपती बाप्पाला मध्ये नेलं होतं पण माझा आज कोळी बांधवाला विसरले है ना, माझ्या कोळी बांधवाला विसरले म्हणून गणपती बाप्पा इतक्या सहजासहजी गेला का है ना। ती कृपादृष्टी तुमच्या सर्वांवर आहे, कारण का तर किती नावं तयार असतात, किती नावं तयार असतात मुंबईला गणपती बाप्पाला न्यायला है ना। सर्वजण मिळून मध्यभागी नेतात आणि मग विसर्जन होते है ना। आणि विधानसभेमध्येही आता लवकरच आताच झालेलं आहे आणि बऱ्याच ह्याच्यामध्ये साहेबांना मांडलं पण आहे है ना। आणि इथून पुढे तुमच्या समाजासोबत आपल्या समाजासोबत है ना महादेव कोळी समाजासोबत सदैव साहेबाचा पाठिंबा राहील। आणि मी आणखीन एक ग्वाही देते मी तुम्हाला की आज संध्याकाळपर्यंत तर साहेब येणारच आहेत है ना। तर मला साहेबांना सांगितलं पण साहेब पण तुम्हाला भेट देतील। या बंजारा समाजाला अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात खूप दिवसापासूनची मागणी आहे। भारत स्वतंत्र झालं, महाराष्ट्र जेव्हा निर्माण झालं 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली, तेव्हापासून बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमधून वंचित झाला। यापूर्वी त्याची हकीकत अशी आहे 1920-21च्या जनगणनेमध्ये आपल्या महाराष्ट्र त्यावेळेस नव्हता, निजामचं सरकार होतं आपल्या या मराठवाड्यावर। निजाम सरकारमध्ये हा समाज बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये होता, एसटी मध्ये होता। पण जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा हे 5 जिल्हे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये निर्माण करण्यात येते। या 5 जिल्ह्यामध्ये असणारा बंजारा समाज हा त्यापूर्वी हा अनुसूचित जमातीमध्ये होता। इकडं महाराष्ट्रात समाविष्ट झाल्याच्या नंतर हा मराठा म्हणून प्रदेश तयार झाला आणि या मराठा प्रदेशामध्ये बंजारा समाज हा त्या एसटीच्या
प्रवर्गातून फेकल्या गेला आणि अनुसूचित आपलं विमुक्त जाती भटक्या जमाती म्हणून त्याला मान्यता देण्यात आली. त्यामुळे या समाजावर इतका मोठा अन्याय झाला. जवळपास 1961 ते आज 2025 पर्यंत 5 पिढ्या झाल्या आमचा समाज हा वंचित राहिला या शासनाच्या विविध योजनापासून आणि आमच्या पिढ्यानपिढ्या बर्बाद झाल्या. या 5 पिढ्या बर्बाद झाल्या. तरी शासनाने सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्यतत्पर मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती समाजातर्फे आमच्या की त्यांनी पाठीमागचा इतिहास पाहून या समाजावर होत असलेला आणि झालेला अन्याय दूर करून एसटी या प्रवर्गामध्ये आम्हाला अनुसूचित तयार करून त्यामध्ये घेण्यात यावं आणि एसटीच्या अनुसूचित जमातीच्या सुविधा ह्या समाजाला उपलब्ध करून देण्यात यावं. जिल्हा प्रशासन आज इथं उपोषण सोडविण्याची इथं आले आमच्या पोहरादेवीचे महाराज बाबूसिंग महाराज, मुखेडचे आमदार तुषार भाऊ हे इथे येऊन उपोषण सोडविलं. त्यांनी शासनाच्या वतीने आश्वासन दिलेलं आहे की आम्ही ही लढाई शासन दरबारी तत्परतेने मांडू, त्यात आम्ही कुठेही कमी पडणार नाही असे आश्वासन दिल्याच्या नंतर दशरथ भाऊनी उपोषण माघारी घेतलेली आहे, उपोषण सोडलेलं आहे. आश्वासन दिलंय. हा आश्वासन दिलेलं आहे. समाज संपूर्णपणे समाधानी आहे का? पूर्ण समाधान नाही. जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत समाधानच मिळणार नाही ना आमचं. दुसऱ्या स्टेटमध्ये जर सांगायचं झालं तर कर्नाटकामध्ये अनुसूचित जातीमध्ये आहे हा समाज. तेलंगणा आंध्र प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये अनुसूचित जमातीमध्ये आहे, एसटी मध्ये आहे. असं भाषा एक आहे, प्रांत वेगवेगळे झाले म्हणून काय आमच्या सुविधा वेगवेगळ्या झाल्या का? आज माझे बंधू जे आहेत, माझी एक पिढी माझ्या भावाची घरच्या भाऊ आहेत कुठं या चंद्रपूरच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये आदिलाबाद जिल्ह्यामध्ये, तर तिथं माझे भाऊ एसटी मध्ये आहेत आणि मी व्हीजेएनटी मध्ये आहे. बाकी राजस्थानची आमची सोयरे त्या अनुसूचित जमातीमध्ये आहेत. कर्नाटक मधले सावित्रीबाई भजनकार आमची ती एसटी मध्ये आहे. कर्नाटक मधले आमचे सोयरे एसटी मध्ये आहेत. इथं हा जो असमानतेचं वातावरण आहे, मग आपण म्हणतो बाबा संविधान हे संविधानाचे एक तत्व आहे, समानता हे एक तत्व आहे ना, मग इथं कुठे समानता दिसते आपल्याला?